पूर्णीर सुन्दरमुखादरमीललिता कृष्णा परमपितकमहं भजामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती ततो सीतानाथ समारंभा श्रीरामानि मध्यमा अस्मदाचार्यापर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्परा गौरामस्मयं रसाचार्यो रसोत्तकम् श्रीरामार्षणदेवाच जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर जय जय माखन चोर लाल की जय शिव महापुराण की जय उमापति महादेव की जय।
श्री जटाधारी परमात्मा विराजमान होणार आपल्या रावेरमध्ये आजचा 6वा दिवस प्रारंभ आहे. कितवा दिवस? 6, बरोबर आहे ना? आणि 6व्या दिवसाचे हे सत्र प्रारंभ होत आहे. काल आपण पाहिलं की परमात्मा भक्ताची परीक्षा घेत असतो. संसारामध्ये परमात्माचा भक्त बनत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जीवनामध्ये काही लोक म्हणतात की महाराज आम्ही देवाची भक्ती केली पण आम्हाला वाईट परिस्थिती निर्माण झाली. सांगू तुम्हाला, परमात्मा परीक्षा घेत असतो. तुकोबांसारखे भक्त आपण नाहीत. आईसाहेब जनाबाईंसारखे आपण भक्त नाहीत. माऊली ज्ञानोबा असतील, निवृत्तीनाथ असतील, आईसाहेब मुक्ताबाई असतील, या लोकांसारखी भक्ती आपल्याकडे नाही. त्या लोकांकडे एवढी भक्ती असताना देखील तरी देखील परमेश्वराने त्यांची परीक्षा घेतलेली आहे. गौरवा काका असतील, सावता महाराज असतील, बरेचसे संत मंडळी. या भक्तांसारखे भक्त बनण्याकरता महाराज तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करावा लागेल. कधीतरी मनाला विचारा की आपण जी भक्ती करतोय त्या भक्तीमध्ये काहीतरी त्रुटी आहे. ती त्रुटी अशी की आपण ज्या दिवशी महाराज कामाला महत्व दिलं, देवाला महत्व कमी दिलं, समजायचं की आपण भक्तीमध्ये भक्तांमध्ये मोजले जात नाही, आपण कमी आहोत. देवाचा लढा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत परमेश्वराकडे जाता येत नाही.
परमेश्वराचं चिंतन पाहत असताना महाराज सांगतात, प्रत्येकाला वाटतं की मला तुकाराम महाराजांसारखा पुत्र पाहिजे. वाटतं ना तुम्हाला खाली बसलेल्या लोकांना? महिला मंडळ काय वाटतं? तुकाराम महाराजांसारखा पोरगा पाहिजे, गोरोबा काका सारखा पाहिजे, सावता महाराजांसारखा पाहिजे. पण माहिती या लोकांचा त्याग किती आहे? यांची जर त्यागाची परिभाषा पाहिली महाराज तर आपण कुठेच नाही. आपण शून्य आहोत. आपण जीवनामध्ये फक्त भेद केला, बस काही केलं. आपण दुसऱ्याच्या चुका सोडण्यात गेलो, दुसऱ्याला वाईट म्हणण्यात गेलो, पण स्वतः आपण बदल करण्याचा प्रयत्न केला नाही. पण आज वेळ बदललेली आहे. आज वेळ ती आली की स्वतःला बदला, जग बदलेल. महाराज साधारण तत्व नाही. आपण ज्या भूमीमध्ये जन्मास आलो ती भारत भूमी आहे. कोणती भूमी आहे? आणि भारत भूमी इतकी भाग्यवान आहे. त्या भारत भूमीमध्ये महाराज देवांनी अवतार कार्य केले. इतर ठिकाणी देवांनी अवतार कार्य केलेले नाही. परमात्मा साधारण तत्व आहे. पुढे सांगतात महाराज, शिवजींनी सोमनाथ ज्योतिर्लिंग कसं स्थापित केलं? सोमनाथजींचा विचार जर केला तर महाराज याला चार, या ज्योतिर्लिंगाला यवनांनी बऱ्याच वेळेस खंडित करण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळेस नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जशी राम मंदिराची केस चालू होती त्याच पद्धतीने महाराज या मंदिराची केस चालू होती. काही दिवसाआधी ते मंदिर बनलं. जे मुख्य तत्व होतं ते नष्ट करून टाकले. नंतर महाराज ते उभे करण्यात आले. काय सांगावं? सोमनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे ज्योतिर्लिंग स्थापित होण्याचं कारण असं महाराज, चंद्राला दक्षाने महाराज आपली कन्या दिली होती. परंतु त्या ठिकाणी महाराज चंद्राला भरपूर पत्न्या होत्या. आणि दक्षाची जी पत्नी मुलगी होती, या मुलीशी जरासा भेद निर्माण झाला. चंद्राने प्रेम करायला कमी केलं. तिने आपल्या वडिलांकडे यावं, वडिलांना सांगावं, बाबा तुमचे जावई माझ्याशी जीव लावत नाही, मला प्रेम करत नाही, मला जिव्हाळा देत नाही. त्यावेळेचा बाप होता ऍडजस्टमेंट करणारा, आताचा बाप ऍडजस्टमेंट करत नाही. बरोबर आहे का? असं असं काहीतरी करत जा. करतो ना? काही काही म्हणता मी स्वतःची संसार केला, नाहीतर कोणी केला. ज्यांनी असं म्हणलं समजायचं की आपली पावित्र्यता भंग झाली. कळलं का?
साधारण खेळ नाही परमात्मा. चंद्राला समजवण्याकरता महाराज सासऱ्याने व त्यांच्या समजावावं. महाराज, माझी मुलगी नाराज झाली आहे, माझ्या मुलीला वाईट वाटतंय. तुम्ही एक करा, तुम्ही माझ्या मुलीला जीव लावा. तरी देखील महाराज चंद्राचं जे घराणं आहे तेच घराणं आहे. चंद्राने मात्र ऐकलं नाही. चंद्र म्हणजे काय करणार आहे. शेवटी महाराज चंद्राला श्राप देऊन टाकला. त्या श्रापात मुक्त होण्याकरता महाराज सांगण्यात आलं की तुम्ही शिवजींचं तत्व भजा, शिवजींचं लिंग भजा. आणि ते लिंग निर्माण झालं आणि तेच लिंग महाराज सोमनाथ म्हणून त्या ठिकाणी भजण्यात आलं. चंद्राने प्रभूची भक्ती केली. चंद्राने अमृत कलश वाचवला. चंद्राने प्रभूची बरीच मदत केली. म्हणून शिवजींनी वरदान दिलं, चंद्रा, जो कोणी तुझ्या वाराला मला भजेल आणि तुझ्या वाराला अनुष्ठान करेल, तुझ्या वाराला माझा कोणतरी उपवास करेल, त्याला मी सर्व वारांपेक्षा जास्त फल देईल. म्हणून चंद्राच्या वाराला लोक शिवजीला असतात. कोणाला असतात? कोणता वार तो? तुम्ही बोलायला आले की मी बोलायला आलो काही कळत नाही महाराज. सोमवार. सोमवारच्या दिवशी शिवजींना सर्वच्या सर्व भजतात. काही काही लोकांनी दुसऱ्या देवात भेद करणार लावला. आम्ही फक्त शिवाचे भक्त आहे, कृष्णाचे भक्त नाही. पण सांगू तुम्हाला, असा वेडेपणा करू नका, देवात भेद करू नका. देव सर्व एक आहे. प्रत्यक्ष कृष्ण परमात्म्याने देवाला भजावं, देवाने कृष्णाला भजावं. रामाने कृष्णाला भजावं, रामाने शिवजीला भजावं, शिवजीने रामाला भजावं. भजन करी महादेव राम मुझे सदा शिव. जनाबाई सांगतात, ज्यानी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक. तो परमात्मा एक आहे. गोकुळात ज्या वेळेस कृष्ण परमात्मा जन्मास आले, कृष्ण परमात्मा जन्मास आल्यानंतर आनंद झाला. गेलेला शिव महापुराणात आहे. आणि काय सांगा महाराज, कृष्णाचं चिंतन आज जरी आपल्याला सुख देत असत, प्रत्यक्ष देवाला वाटलं की आपण अनुभव. म्हणून स्वतः शिवजीने विचार केला की अरे, आपण त्या ठिकाणी देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे. कोणाच्या? द्वापार युगामध्ये कोणाच्या दर्शनाला? श्रीकृष्णाच्या. आणि महाराज जोग्याचं रूप धारण केलं. कोणी? शंकरजींनी डमरू घेतला हातात आणि वाजवायला लागले, डम 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 डम. आणि महाराज नगर में जोगी आया. क्या बताओ महाराज. और निकल पडे. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर महाराज त्या नगरात आल्यानंतर त्यांनी ते नगर पाहावं. ते नगर म्हणजेच गोकुळ आहे. गोकुळात आल्यानंतर महाराज
शिवजींना आनंदी आनंद झाला, सद्गती मिळाली आणि आई साहेब यशोदा मातेच्या नगरात आलेला आहे. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा है कैलाशवासी भोले हम करते हैं तुझे प्रणाम. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, बेच कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, इसे कोई समझ न पाया. ओ सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, बेच कोई समझ न पाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. क्या बताओ तुम्हें, वहां पर नंद राजा की रानी खड़ी थी. नंद राजा की रानी ने ज्योति को देखा. और क्या बताओ महाराज, आंगन में खड़ा है ज्योति, अपने हाथ का चिमटा बजाते हैं, आवाज दे रहा भिक्षा भिक्षा. तब महाराज नंद रानी बाहर आई. हे भिक्षा निकली नंद रानी, कंचन हाथ चढ़ायो, तो भिक्षा लुटिया सजायो, बालक मेरे बजायो, हो बालक मेरे बजायो, हो बालक मेरे बजायो. हे भिक्षा निकली नंद रानी, कंचन हाथ चढ़ायो, तो भिक्षा लुटिया सजायो, बालक मेरे बजायो, हो बालक मेरे बजायो. तेरा नाम
महाराज क्या बताओ परमात्मा वहां पर खड़े हैं। अरे खड़े होकर के मैया से भीख मांग रहे हैं, मैया कुछ तो दे दो। तब महाराज नंद रानी कहने लगी मेरा नाम लाला डर जाएगा तुमसे, तुम यहाँ से चले जाओ। जोगी बाबा बीती उम्र में मैंने लाला पाया है, तुम यहाँ से चले जाओ तो अच्छा है। महाराज क्या बताओ, मैया से कहने लगे मैया तुम्हारी धन दौलत मुझे नहीं चाहिए। क्या बताओ, हे ना चाहिए दौलत दुनिया की कोई नहीं, कंचन माया अपने नानक दर्शन करा दे हो, नानक दर्शन करा दे हो, नानक दर्शन करा दे। ना चाहिए दौलत दुनिया की कंचन माया अपने नानक दर्शन करा दे। मैं दर्शन को आया हो, मैं दर्शन को आया, मैं कोई आया 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 से पढ़ाए तेरा नाम तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। बड़ी कई दंगल से नाद बजायो, गुरदास प्यारी गले लगा जुग जुग दिए दरवालो, जुग जुग दिए दरवालो, जुग जुग दिए दरवालो। वो बार परिक्रमा करके सुंदरी नाथ बजायो, सूर्यदास बलिहारी कन्हैया जुग जुग दिए दरवालो, जुग जुग दिए दरवालो, जुग जुग दिए दरवालो। तेरा नाम तेरा नाम तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। शिवजी दारात आले, आवाज देतात, मैया तुम्हारे लाल का दर्शन करा दे एक बार। महाराज मैया कहने लगी मेरा लाला तुमसे डर जाएगा कान्हा, मेरा कान्हा डर जाएगा, बहुत छोटा है। परंतु शिवजींनी महाराज त्या ठिकाणी दारात बसून राहावं। कशासारखे बसावं? एखादा व्यक्ती तसा लागटाप्रमाणे बसलेला असतो, लागट म्हणताना की दाराच्या बाहेर केव्हा तरी येईल कोण,
असा बसलेला होता. कोण? शिवजी बसले दारात, नंदराजाच्या दारामध्ये बसलेले आहे. मैया, जब तक तुम्हारे कान्हा का तुम दर्शन करा दे तब तक मैं यही बैठा रहूंगा. घरात कामात व्यस्त होऊन गेली. कोण? यशोदा. सखी आई. सखी कहने लगी, भैया एक बात बताओ तुम्हें. बोले क्या है रे? ना जाने कब से बैठा है ये जोगी, जाने का नाम ही नहीं लेता. अरे ये जोगी पगला गया है. अरे उसके गले में देखा तूने, सरपन की माला है. इतना ही नहीं, उसके कानों में बिच्छू के कुंडल पहने हैं उसने. सारे अंग पर भस्म लगाया है. कोई अघोरी लगता है वे. सखी कहने लगी, भैया मुझ पे तो उस पे दया आती है. क्यों? क्यों रे? अरे मुझे तो लगता है कि आंगन में वे अपने कान्हा को देखने के सिवा नहीं जा सकता. मैया उठ करके बाहर आई. कहने लगी, महाराज आपसे हाथ जोड़कर विनंती, आप चले जाइएगा. हमारे शिव जी कहने लगे, मैया एक बार तेरे लाला का दर्शन करा दे, चला जाऊंगा. जिसने सारे जगत को रचा है, जिसने सारे जगत की रचना की है, वे आज कृष्ण लाला के दर्शन के लिए तरस रहा है. कृष्ण लाला के दर्शन के लिए प्रभु के आंगन में खड़ा है. देवाने देवाच्या दर्शनाकरता रांगेत उभं राहावं. आपण लोक शॉर्टकट मारतो आणि शॉर्टकट मारला की आपल्यासारखे शहाणे बोलणे असं समजतो. काही काही लोक पैसे देऊन व्हीआयपी दर्शन घेतात. त्यांना वाटतं आमच्यासारखा कोणीच नाही. नाही वो आपला व्हीआयपी मध्ये नंबर लागून गेला. इथं व्हीआयपीत लागेल पण वरती व्हीआयपीत लागणार नाही. काय सांगावं महाराज. भैया विचार करते, द्यायचं की नाही, द्यायचं की नाही, द्यायचं की नाही. एखादी साधू आला आपल्या दारामध्ये तर आपण लहान बाळ देतो का त्याच्या हातात? नाही 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 नाही. हा सांगू तुम्हाला, मैयाला भरपूर दिवसांनी मुलगा झाला होता. त्याच्यामुळे मैया विचार करत होती, द्यायचं की नाही, द्यायचं की नाही, द्यायचं की नाही. काय करावं काही कळत नाही. शेवटी मैयाने लालाला आणलं. जसं कृष्ण परमात्म्याला आणण्यात आला तसंच महाराज कृष्णाने समोर बघा, कृष्णाची चाहूल यावी, पायातलं पैजण वाजावं. घुंगर काय घेतात आपल्याकडे? पाय घालतात लहान मुलांच्या. वाडे म्हणतात. बरोबर, वाजायला सुरुवात झाली. बचते हमारे शिव जी खड़े होकर देखने लगे, जैसे महाराज जसे एखादी वास्तू आल्यानंतर एखाद्या गायने पाहावं, मुलगा आल्यानंतर एखाद्या आईने पाहावं, त्या पद्धतीने महाराज माझ्या देवाने जणू काही कबसे प्रभू की अखिया प्यासी थी दर्शन केले. उभे राहिले आणि महाराज मैया से कहने लगे, एक बार हमारे पास दे दो. मैया कहने लगी, ना 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 जोगी बाबा, ना रे, मैं ना दे सकती मारो लाला को. क्यों मैया, क्यों? अरे मैं कोई दूजा नहीं, जोगी मैं पूरा 100 साल का हूँ मैया. ऐसी बात है? फिर भी ना तू. सखिया देखने लगी, कहने लगी, अरे मैया ना देना कान्हा को इसके पास, कहीं कान्हा को ले ना जाए. उन्हें क्या मालूम था कि वो देखने वाला कोई अलग नहीं था, वे हमारा परमात्मा था.
भाव ही कुछ अलग था। आंखों से नींद बहने लगा, जल बहने लगा, आंसू टपकने लगे। प्रभु को देखकर आनंद हुआ और क्या बताऊं, उसी क्षण आंसू आने लगे। इस जगत के चालक और जगत के मालक के आंखों से आंसू आना और प्रभु को देखकर संतुष्ट बनना और मन ही मन प्रभु के अपने गले लगाना। क्या बताऊं, हरिहराज जी भेंट संगीत मैया से कहने लगे, एक बार तो दे दो मैया। अरे ओ मैया, नहीं देती हो तो ना दीजिएगा, परंतु एक बात बताओ, तुम्हें तुम्हारे लाला के चरण को तो स्पर्श करने दे। मैया कहने लगी, जोगी बाबा ऐसा ना करे। महाराज, देवाने चरणाला स्पर्श करावं आणि कृष्णाने देवाच्या मनातल्या मनात भेट अदृश्य स्वरूपाने करावी। हरिहराची भेट श्रीमद भागवतात सांगितली आहे, तीच हरिहराची भेट शिव महापुराणात सांगितली आहे। काही काही लोक म्हणतात महाराजांनी भागवतातला भाग सांगला, भागवतातला भाग नाही सांगला काही। शिवजींनी केलेलं लीलांचं वर्णन म्हणजे शिव महापुराण तत्व आहे। एका ठिकाणी शिव महापुराण चालू होतं, म्हणजे शिवजीचा जन्म कसा झाला ते सांगा। साधारण तत्व नाही शिव, काय सांगावं महाराज। भगवान परमात्मा यांनी त्या ठिकाणी कैलासावर यावं आणि कैलासावर आल्यानंतर महाराज शिवजींनी एक वेळ तपश्चर्या करायला बसावं आणि सतीची आठवण त्यांना यावी आणि सतीची आठवण करत असताना महाराज निवड भाव दुःख वाटावं, खेद वाटावं आणि त्या ठिकाणी महाराज शिवजींचा या विरह दुःख पाहून ब्रह्मदेव आणि इत्यादी देवांनी शिवजींकडे यावं, शिवजींना सांगावं, प्रभू तुम्ही असं करा, तुम्ही विवाह करून घ्या। शिवजीने नकार द्यावा। इकडे मात्र पार्वतीची जन्मास आलेली आहे, काल आपण पाहिलं होती कथेला। पार्वती जन्मास आल्यानंतर महाराज त्या पार्वतीजींच्या नामकरण झालं। त्यांचं प्रथम नाव उमा असं ठेवलंय। काय हिंदू सांप्रदायिक ग्रंथामध्ये महाराज इतके नाव आहेत, इतके नाव आहेत, लोकांनी ते नाव सोडले आणि दुसरेच नाव ठेवायला लागले। काय पण सांगू तुम्हाला, आपल्या धर्माला साचतील अशीच नावं ठेवा आणि आपल्या धर्माला शोभतील अशीच नावं ठेवा। नावाप्रमाणे मुलगा वागायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आपल्या धर्मग्रंथाचा सहारा घेऊन मुलांची नावं ठेवा। नक्की मुलगा तसा वागल्याशिवाय राहत नाही। बिल्लो नाव पाहिजे का? बिल्लो आपल्या रांगांमध्येच ऐकलं बा मी काल परवा एका ठिकाणी उभा होतो, ते बाई तिच्या मुलगीने म्हणायला लागलं, बिल्लो इकडे। बापरे, ते बिल्लूचा भ्रम बिल्ली बाई, शाळेतल्या पोरं बिल्लोला बिल्ली म्हणते। काय साधारण खेळ नाही। ज्याच्या नावात गहन अर्थ लपलेला आहे शिव,
स्मरण व्हावं असं वाटत असेल तर मुलांचं नाव देवाच्या नावावर तू ठेवा, नारायण ठेवा, कृष्ण ठेवा, राम ठेवा, शिव ठेवा, शिवांश ठेवा, वेगवेगळे बरेचसे नाव आहेत. विदेशी लोकांनी आपली संस्कृती सुरुवात केली पकडायला. वृंदावनला काही विदेशी मुलींनी आपल्या भारतीय लोकांशी लग्न केले. सांगू तुम्हाला, मी एकाला विचारलं, मुलगी होती, विचारलं, म्हटलं महाराज तिचं नाव काय? त्याची आई त्या मुलीची आई सांगायला लागली ती विदेशी होती, अमेरिकेतली होती. ती सांगायला लागली म्हणे हिचं नाव पद्मावती आहे. काय आहे? पद्मावती हे नाव लक्ष्मीचं आहे. आपण संस्कृती सोडली, त्या लोकांनी संस्कृती आपली धरली. काय सांगावं महाराज. मैनावतीने महाराज नाव ठेवलं उमा, नंतर पार्वती. काय सांगावं, या पार्वतीने देवाची भक्ती करावी. लहानपणापासून महाराज तपश्चर्या करायला सुरुवात करावी. ही वेगळी नव्हती, ही आदी माया होती. कोणती? आदी माया. आणि महाराजच्या आदी मायेने शिवजीं करता रूप धारण करावं. काय सांगावं महाराज. साधारण खेळ नाही. परमात्मा शिवजी आणि पार्वती हे तत्व असं महान आहे की शिवजींची पत्नी बनण्याकरता आदी माये तत्वालाच यावं लागलं. काही लोक म्हणतात देव आम्हाला दिसत का नाही? देवाचं तेज आपल्याला पचवता येत नाही, आपल्या शरीरात ती पावर नाही. देवाला फक्त प्रार्थना करून अनुभवता येत. पण देवाकडे जात असताना लक्षात असू द्या महाराज की कृष्ण परमात्मा असू द्या का शिवजी असू द्या, कोणतेही देव असू द्या, जरी महाराज ते परमात्मा जर तुम्ही त्यांना पुकारलं, त्यांना आवाज दिला तर आल्याशिवाय राहत नाही. सुनो भक्तो की पुकार मेरे भोले बाबा. पार्वतीची पुकार ऐकली आणि भोले बाबांनी महाराज तिच्या करता त्या ठिकाणी यावं आणि प्रसन्न व्हावं. काय सांगावं महाराज. पुकार सुनून देवाने ज्या वेळेस भक्ताने आवाज दिला, शिव तत्व इतकं महान आहे. शिवजींनी महाराज ज्या वेळेस कोण्या भक्ताने आवाज दिला असेल त्या भक्ता करता आले. तो भक्त किती वाईट असू द्या, किती वाईट असू द्या. भस्मासुराचं चिंतन ऐकलं असेल तुम्ही. कोण? या भस्मासुराने महाराज शिवजींची भक्ती करावी. दैत्य होता आणि भक्ती करत असताना महाराज शिवजीला प्रसन्न करावं. आणि त्या ठिकाणी महाराज शिवजी प्रसन्न होऊन यावे. शिवजीने सांगावं काय मागायचं तुला सांग. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी या भस्मासुराने वरदान मागावं. प्रभू मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतो काय झालं पाहिजे? भस्म झाला पाहिजे. लोकांवर थोडीशी का देवाची कृपा झाली की लोक देवाचे बाप बनायला पाहतात. काय होता? जराशी कृपा झाली लोकांवरती की लोक देवाचे बाप बनतात. सांगू तुम्हाला. आणि ज्याच्यावरती देवाची खरोखर कृपा आहे ते कधीच देवाचे बाप बनत नाही. ज्यांना खरोखर देवाची आवड आहे, ज्यांना खरोखर देवाची नातं आहे, तो किती लांब असू द्या, तो देवाच्या भक्ती करता देवाच्या भेटी करता आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी मुजनवाडीहून काही भक्त माता आणि या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत. एकदा टाळ्या होते त्यांच्यासाठी.
ऐकत राहावी असं जेव्हा वाटते ना, कसं वाटते? ऐकत राहावी तुम्ही सांगत राहावी, ऐकत राहावी, सांगत राहावी, ऐकत राहावी असं जेव्हा वाटलं ना, तेव्हा समजायचं की आपण देवाशी एकलग्न झालो आणि देवाशी आपलं नातं जुळलं. त्याला म्हणतात भक्ती. आणि ज्याने झोप लागली समजायचं आपलं पाप आडवा आलाय आणि आपली भक्ती टाइमपास आहे. ज्याचा चेहरा पडला कसा, ज्याचा चेहरा पडला तो दुनियातून पडला आणि ज्याचा चेहरा फ्रेश त्याचा पुरा संसार फ्रेश. त्याच्याकरता नेहमी करता हसत राहायचं, मस्त वाटत नाही ना महाराज. लय टेन्शन आहे आमच्या मागे. मी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर म्हणतो साखर नको खाजो, मरून जाशील. तुला ऑलरेडी पोतेचे पोते खाल्ली ना, म्हणून डॉक्टरने ती बंद केली. काही काही इतक्या गोळ्या दिल्या डॉक्टर म्हणजे भाकर नको खाजो, मरून जाशील. नुसत्या गोळ्याच खात राहा, तो गोळ्याच खात राहतो. एखाद्याने जर एखाद्या महात्म्याला सांगितलं बाबा एकादशीचं व्रत कर रे, पुण्य मिळेल, मोक्ष मिळेल, आणि डॉक्टरनं जर सांगलं की आज दिवसभर जेवतो नको नाही तर मरून जाशील, बरं घरी येतो पाणी बी पिणार नाही. पण ते कधी म्हणलं खाऊन घ्या गुच्चू 2-4 घास, नाही 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 डॉक्टर नाही सांगलं. आणि एकादशी जर सांगली तर इथं किती लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे? हात वरती करा. बस काय काय घाबरून घाबरून करताय. ते बुधवार गुरुवार वाले का, बुधवार रविवार वाले. तुमचं माहिती मला, तुम्ही निष्ठावंत वारकरी आहे. काय काय अंगामी साधूला आता सप्त्यापुरती माळ घालतात, सप्त्या झाला. ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी. पुढच्या वर्षी बेटा सांगू तुम्हाला, जे जे लोक यशस्वी आहे त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. आज सर्वात बुद्धिहीन बनण्याचं कारण एक मुलं. त्याचं कारण असं की ज्या मुलांनी मोस आहार खाल्ला त्या मुलांची बुद्धी कधी चाणक्य बनत नाही, जीवनात चाणक्य बनू शकत नाही. देवाची भक्ती केली, प्राप्त झालं, सर्व काही मिळालं. काही काही लोक असतात गरीबी असते तोपर्यंत देवाची भक्ती करताना मालदारकी आली की मी देवाचा बाप आहे, बस पाच वर्षच झालं. कृपा केली देवाने, तथास्तु म्हटलं. पण एक दिवस देवाच्याच पत्नीला पाहिलं. कोणी? भस्मासुराने. ज्याने उपकार केले त्याच्यावरतीच महाराज अपकार करायला निघाला. हा असा सर्प होता की त्याने महाराज दूध पाजलं त्याला टोचायला निघाला. आले देवाच्या डोक्यावरती ठेवणार हात तोपर्यंत महाराज देवाने एका नारीचं रूप धारण केलं. आणि महाराज समोर येऊन सांगावं, अरे बघ मला, अरे बाप रे किती सुंदर आहे. कामाने प्रवेश केला भितऱ्याच्या आणि मनातल्या मनात विचार करायला लागला, आता पार्वतीला द्या सोडून, यांचा नाव पकडायचा. आणि मग म्हणायला लागला, मला लय आवडते असं तसं. काय सांगा महाराज, सांगू तुम्हाला, कामाने चांगल्या चांगल्या भाऊला सोडलं नाही. ऐकलं असेल तुम्ही, येळका मदन तो केवळ पंचानन. चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. सांगायला लागले, बघ तुझ्याशी लग्न करेल,
पण मी जसं सांगेल तसं तुला करावं लागेल. म्हणून सांगू तुम्हाला, जो म्हणतो बाहेर मी झुकेंगा नाही, तो घरी झुकून जातो. कशातला प्रकार झाला? यालाही वाटलं आपल्याशी लग्न करेल, लय सुंदर दिसते. याने महाराज सांगितलं म्हणे तू सांगशील तसं करीन. याने महाराज ती जशी नाचायला लागली, नृत्य करायला लागली, त्या पद्धतीने नृत्य करावं. आणि महाराज नृत्य करत असताना मंगलवाद्य वाजतायत आणि मंगलवाद्य वाजता वाजता महाराज काय सांगावं, त्या नृत्यामध्ये नाचत असताना महाराज हा एवढा संलग्न झाला, याला काहीच कळत नाही काय करा. शेवटी महाराज कंबर हात ठेवले, जशी कृती करत होती तसा हा कृती करायला लागला. कृती करता 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 महाराजाने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून घेतला आणि भस्म होऊन गेला. जगाच्या पाठीवरती महाराज परमेश्वराने जसा वर दिला होता त्याच पद्धतीने देवाने महाराज भोलेनाथाने त्याला नष्ट केलं. महाराज तो तरी दैत्य होता, तरी तो महाराज देवाकडे मागायला गेला आणि त्याची पुकार ऐकून परमात्मा त्याला प्रसन्न झाला. जर आपण दररोज शिवालयात जात असाल आणि जर आपण देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं की सुन भक्तों की पुकार प्रभु और तेरी माया है तो हम पे एक बार कृपा कर दे. सुन भक्तों की पुकार होके नंदी पे सवार काशी नगरी से आया मेरा भोलेनाथ. भक्तों की पुकार होके नंदी पे सवार काशी नगरी से आया मेरा भोलेनाथ. भक्तों की पुकार
तुमको चमकता है महादेव गंगा गौरी मैया के सिंगार होके नंदी के सवार काशी नगरी में आया रे मेरे भोले इस भोले की जो महिमा है वो सब देवताओं से अलग है। इसकी महिमा इतनी अलग है महाराज कि यदि कोई किसी के भाव भी ना हो तो भी मेरे भोले के पास एक बार एक लोटा भर जल लेके चला जाए और मेरे भोले को समर्पित कर दे और यूं ही कहेगा कि प्रभु मेरे संकट सारे जो है संसार के वे आप हर लो, तो मेरा प्रभु क्षणों में हर लेता है। और इसका महिमा इसके कारण सब देवताओं से अलग है। क्या बताओ महाराज। भोले की महिमा है, भोले भक्तों के तो भोले भगवान है, भोले भक्तों के तो भोले भगवान है, भोले भक्तों के तो भोले भगवान है। देवों के देव इनकी महिमा महान है, भोले भक्तों के तो भोले भगवान है, भोले भक्तों के तो भोले भगवान है, भोले भक्तों के तो भोले भगवान है। होके नंदी के सवार काशी नगरी में आया रे मेरे भोले भक्तों की पुकार होके नंदी के सवार काशी नगरी में आया रे मेरे भोले भक्तों की पुकार होके नंदी में सवार काशी नगरी में आया रे मेरे भोले काशी नगरी से आया है मेरा भोलेनाथ। रायगड मध्ये आलं, रायगड मध्ये कोण हे जे वातावरण प्रसन्न वाटते ना ती शक्तीच म्हणजे परमात्मा आहे। काय आहे ती जी शक्ती आहे ना तीच परमात्मा आहे। पहा बरं एकदा कुठे आलं आणि करा मनात विचार
प्रत्यक्ष परमात्मा यज्ञ स्वरूपात विराजमान आहे. भाग्यवंत आहात की तुमच्याद्वारे त्याची पूजा झाली. परम भाग्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे तत्व तुम्हाला प्रदान होऊ शकत. आम्ही जरी विचार केला की एखाद्या वेळेस भागवताची पूजा करायची, आम्हाला काय करायची, आरती नाही करू शकत. इथून उतरता येईल का? आम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाही. आमच्यापेक्षा पुण्य तुम्हाला जास्त मिळते का? कारण कथा श्रवणाचं खूप मोठं पुण्य आहे. ऊस वाहणारा जो हत्ती असतो, लाकड वाहणारा हत्ती असतो, काठोडे वाहणारा घोडा असतो, त्याला लोक चाबुकाने मारतात. रात्रंदिवस ऊस आणणारा बैल असतो, त्या घाण्यावरती चालणारा तो बैल असतो, त्याला लोक चाबुकाने मारतात, आरीने मारतात. पण लहान म्हणून ती मुंगी ती साखर खात असते, तिला जीवनात कोणी मारत नाही. त्याच्याकरता देवाकडे सांगा, देवा लहान बनवू दे बाबा, लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा. ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. सर्व सुख जर प्राप्त करायचं असेल तर आधी सर्वात आधी लहान बनायला शिका. सर्वात आधी आपण लहान बना. आपण मोठे बनण्याच्या भानगडीत दुखी झालो. काय सांगा महाराज. पार्वतीची मोठ्या होत चालल्या आणि पार्वतीची वाढत असताना महाराज रागत असताना आईकडे आहे. आईने सर्व लालन पालन करावे. बापाला सर्वात प्रिय जर कोणी असेल मुलापेक्षा तर मुलगी असते. कोण असते? जरी मुलीवर तो राग दाखवत असला परंतु त्याला सर्वात प्रिय जर कोणी असेल तर ती मुलगी आहे. मुलाने सांगितलेली वस्तू एखाद्या वेळेस बाप काढून टिकेल, पण मुलीने जर एखादी वस्तू सांगली तर बाप नेल्याशिवाय राहत. उमा मातेचा पार्वतीजींचा खूप लाड व्हायला लागला. एक दिवस महाराज आई साहेबांना स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नामध्ये महाराज शिवजीला प्रत्यक्ष दिसावे. आणि दिसल्यानंतर महाराज ते स्वप्न आईला सांगावं, आई मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी शिवजींना पाहिलंय आणि मी शिवजींशी विवाह केलाय. असं ज्या वेळेस पाहिलं महाराज त्यावेळेस आई म्हणायला लागली, बाप रे. प्रत्येक आईला वाटतं की आपली मुलगी चांगल्या राजवाड्यात जायला पाहिजे. पण ज्यावेळेस महाराज सर्व देवतांना ही गोष्ट कळली त्यावेळेस सर्व देवता सांगायला लागल्या, महाराज तुमच्यासारखे भाग्यवंत कोणी नाही, तुमचा जवळ परमात्मा बनणार आहे. तुम्ही भाग्यवंत आहात, तुम्ही शिवजींचे नातलग बनणार आहात. पण प्राप्त करण्याकरता पार्वतीला पुण्य करावं लागेल, पार्वतीला अनुष्ठान करावे लागतील, पार्वतीला तपश्चर्या करावी लागेल. आणि त्या दिवसापासून महाराज पार्वती माता तपश्चर्या करता निघाल्या. आणि काय सांगावं महाराज, तपश्चर्या करत असताना महाराज कठोर तपश्चर्या करताय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
तपश्चर्या करत आहे. सर्व पर्वत रांगांमध्ये या ठिकाणी उभी आहे आणि शिवजींशी एकनिष्ठ होण्याकरता महाराज पार्वतीने तपश्चर्या करावी. तपश्चर्या करत असताना महाराज अनेक व्रत करावे. काय सांगावं महाराज, पुन्हा पुन्हा वर प्राप्त व्हावा, एकच वर मिळावा, पुन्हा आपल्याकडे व्रत केलं जातं. कोणतं? हरतालिका. सांगू तुम्हाला, ज्यांनी बोहरा करंटा जरी म्हटला तरी ते त्या दिवशी व्रत केल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडे म्हणत नाही कोणी? असं म्हणतात ना, बोहरा भेटला. सांगू तुम्हाला, जरी वाईट बोलला तरी देखील त्या दिवशी व्रत केलं जातं. सांगायला जातं की मी तुमच्या करता व्रत करता. बरोबर? सांगू तुम्हाला, शास्त्रकार सांगतात की तुमचं पुण्य चांगलं असेल तर चांगला वर मिळेल. म्हणून महाराज, पती मिळत नसेल किंवा पती मिळण्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी प्रत्येक मुलगीने देवाचं चिंतन करायला पाहिजे. जीवनात कधी महाराज तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण होणार नाही. काय सांगावं का? महाराज सांगतात, आई साहेब जगदंबे पार्वतीची तपश्चर्या करायला लागल्या. इकडे मात्र महाराज काय झालं, सतीच्या विरहामुळे व्याकुळ झालेले शिवजींनी महाराज त्या ठिकाणी एक वेळचा प्रसंग आहे. शिवजींनी तो विरह आवरला गेला नाही. दुःख वाटायला लागलं, खेद वाटायला लागला. सर्वच्या सर्व कैलाश पर्वतावरती जेवढे गाण होते देवाचे, त्यांना दुःख वाटायला लागलं. कारण सती मातेने महाराज सर्व कैलाश पर्वतावरती आपल्या पती सोबत राहत असताना सर्वांना जीव लावला होता, सर्वांना प्रेम दिलं होतं. आणि महाराज त्या या ठिकाणी निघून गेल्या होत्या. शेवटी महाराज सांगतात, शिवजी देहभान विसरले आणि त्या समाई महाराज एक कंपाळावरचा घामाचा थेंब शिवजींच्या तो जमिनीवरती पडला. जमिनीवर तो थेंब आपलासा केल्यानंतर महाराज जमिनीतून कालांतराने पुत्र जन्मास आला. कुठून? पृथ्वी. साधारण नाही. हिंदू धर्माची प्रागट्यता कुठून झाली हे आपण सांगू शकतो. कोण? आपल्याला आपला बाप माहित आहे कोण आहे?
बाकीच्या इथे त्याचा बाप माहिती नाही, आणि त्याने जर बापाचा विचार केला तर शेवटी आपलेच बाप त्याचे बाप निघतात. हसण्यासारखं नाही, सत्य आहे. कभी बेबी रामचंद्र पाटिल के लड़के थे वह पटेल बन गए. संधी नाही. 16व्या शतकात 15व्या शतकात धर्म परिवर्तन एवढं झालं, जात बदलवली. काय सांगावं महाराज, एकाविषयी काय झाला महाराज सांगतात. आपल्या धर्माचं उगम कुठून आहे ते सांगता येतं, बाकीचं सांगता येत नाही. पुढे महाराज सांगतात की त्या ठिकाणी महाराज त्या पृथ्वीपासून एक पुत्र जन्मास आला, आणि पृथ्वीने महाराज तो पुत्र शिवजींकडे न्यावा. शिवजींना सांगावं, प्रभू हा तुमचा पुत्र आहे. शिवजींनी म्हणावं, माते देवी हा कसा निर्माण झाला. म्हणे तुमचा एक घामाचा थेंब पडला होता, त्याच्यापासून उत्पन्न झाला. हा पृथ्वीपासून तयार झाला म्हणून, भूमीपासून तयार झाला म्हणून याचं भौम नाव असं ठेवण्यात आलं. आणि तो भौम म्हणजेच महाराज मंगळ ग्रह बनला. काय बनला? मंगळाची उत्पत्ती. काही काहीच्या राशीमध्ये असतो, आणि ज्याच्या राशीमध्ये असतो त्याला मंगळाचीच पोरगी लागते किंवा मंगळाचाच. मग काही काही असतात कशाचे ग्रह न कशाचं काही रे करून टाका, अजिबात टिकत नाही. अंतरा जमवण्याचा प्रयत्न करू नका. सांगू तुम्हाला, एक लक्षात असू द्या, काही ठिकाणी प्रारब्ध काम करते आणि काही ठिकाणी लक्षात असू द्या की तुमच्या राशी काम करतात. काही काही लोकांना अशा स्थिती प्राप्त झाल्या, पूर्वी करोडपती होते, आज शून्य झाले. सांगू तुम्हाला, त्यांनी कारण शोधायचं. त्यांच्याकडची संपत्ती निघून गेली, त्यांनी कारण शोधायचं. मी सांगतो कारण काय काय. एक तर तुमच्याकडून महाराज कोणाचा तरी अपमान झाला असेल, तुमच्या दारात आलेल्या भिकाऱ्याचा अपमान झाला असेल, तुमच्या घरी आलेल्या एखाद्या अतिथीचा अपमान झाला असेल, एखाद्या संताचा अपमान तुमच्याकडून झाला असेल, किंवा एखाद्या देवताचा अपमान झाला असेल. दुसरा एक विषय, तुमच्या राशीनुसार तुम्ही विवाह केला नाही म्हणून महाराज तुमच्या भाग्याची तत्वता प्राप्त होणार होती, ती तुम्हाला अनुकूल झाली नाही आणि त्या ठिकाणी ते निघून गेलं. काय सांगावं महाराज. मंगळ ग्रह काशी ठिकाणी येऊन त्या ठिकाणी महाराज मंगळाने राहावं. आपल्या एरियात मंगळ ग्रहाचं मंदिर आहे कुठे? अंमळनेरला. आणि एक मंदिर आहे उज्जैनला. ते उज्जैनचं स्वयंभू आहे. महाकालेश्वर मंदिराजवळ त्या ठिकाणी आले होते, तिथे स्वयंभू आहे. आणि काशीला पण आहे. सांगू तुम्हाला, मंगळाची लोक पूजा करतात, आणि मंगळाची पूजा करत असताना लोक पितृदोषाची पूजा करतात. पण सांगू तुम्हाला, जेते माँ बाप को लातो से मारे मरे बाद पछताए. काय काय म्हणता, आम्हाला सगळ्या पूजा केल्या भाऊ, पण तरी बी काय आराम पडत नाही. सांगू तुम्हाला, आपले कर्म बघा, आपण काय केलंय. जर दररोज सासूरी सांडशीने मारत असशील तर कसा काय पितृदोष निघेल. महाराज लोक आले तर महाराज लोकांची लय भारी सोय. विजू
आणि घरातले मायबाप देवता ताणलेले आहेत. एक कवि खूप सुंदर काय कर गया, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या पाया. बाद अमृत पिलाने से क्या पाया, कभी से पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या पाया, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या पाया. मैं तो गंगा भरी बार काशी गया, गंगा नहाते हुए गया लग गया. मैं तो गंगा भरी बार काशी गया, नहाते हुए गया लग गया. मन को धोया मगर मन को धोया नहीं, गंगा नहाने से फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. काशीला गेलात, कुठे गेलात, पण त्या पद्धतीचं कर्म नाही, फळ मिळणार नाही. मंगळाची उत्पत्ती झाली, पण मंगळाने महाराज लक्षात असू द्या, शिवजीच्या जवळच राहावं. शास्त्रकार सांगतात, ज्याला मंगळ आहे त्याने शिवजीची आराधना करावी, जीवनात कधी क्लेश येणार नाही. काय करावी, ज्याच्या राशीत मध्ये मंगळ आहे त्याने शिवजीवरती पाणी वाहावं. कारण मुलगा बापाचा ऐकतो का, ऐकतो ना. मग बापाला जर भजला, साधारण खेळ नाही, कुठे जाण्याची गरज नाही, शिवालयात जा. काही काहीच आरोग्य चांगलं राहत नाही, ऐका उपाय. आरोग्य चांगलं राहत नाही. आरोग्य सकाळी उठता बरोबर महाराज जसे उठणार, उठले की उठता बरोबर महाराज आरशामध्ये मुख पाहायचं आपलं स्वतःच. काय पाहायचं, आवाज कळतोय ना, आवाज येतोय ना, तर तुम्ही बोलत का नाही. ज्या माणसाने नियमित महाराज आरशात मुख पाहिलं सकाळी उठल्याबरोबर, तो कधी जीवनात आजारी होऊ शकत नाही. आणि ज्याने घरून काम करत असताना, निघत असताना आरशामध्ये म्हणजे आता काही काम करायला निघायचंय आणि असा आरशात पाहून केस वगैरे लावले निघाला, समजा त्याचं काम फेल होणार नाही. हे काही नियम आहे. घरात दारिद्र्यता येण्यामागचे खूप मोठे कारण. झाडू असतो, झाडू 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 करतो का झाडू. आता झाडू जरा लंबे झाले, पहिले झाडू आखूड होते, कारण लोक आखूड झाले, झाडू लंबे झाले.
पूर्वीच्या महिला पाट्यावरती मसाला वाटत होत्या. काय स्वाद असा नाका रगडला जायचा आणि सर्व एकत्र व्हायचा. आता कटिंग होतो, तुकडे होतो, पण रगडला जात नाही, म्हणून स्वाद लागत नाही. ऐका काय झालं. झाडू मारत असताना महाराज लक्षात असू द्या, सकाळी झाडू जर ब्रह्ममुहूर्तात तुम्ही लावला घराला तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये ब्रह्ममुहूर्तात आल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्ममुहूर्त करतं का? किती वाजेला प्रारंभ होतो? 8:30 वाजता सकाळी. साडेचार 5 वाजेला प्रारंभ होत. आता लोक 8 वाजता उठतात आणि जे 8 वाजता उठून महाराज आंघोळ न करता स्वयंपाक करतात, त्यांच्या घरामध्ये क्लेश आल्याशिवाय राहत नाही आणि संपत्तीही नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती मालदार बना, किती स्मार्ट बना आणि किती सुशिक्षित बना, शास्त्र आहे. काय सांगावं? त्या ठिकाणी झाडू घरामध्ये ठेवत असताना कधी देवाच्या दिशेने ठेवू नये, कधी माणूस पलंगाखाली ठेवू नये, कधी सोफासेट खाली ठेवू नये. आणि असं करताना आपल्याकडे फेकला येतेच मी जरा शेजारच्या खाऊन बोलू. ज्या झाडूला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजना करता ठेवला जातो, कोणता झाडू? पूजा करताना त्याला तो झाडू महाराज आपण या दिवाळीपासून तर त्या दिवाळीपासून त्याचे हार असे करतो. आणि ज्याने झाडू लातून लोटला समजायचं महाराज की आपल्या घरात दारिद्र्यता येणार आहे. झाडू कधी महाराज संध्याकाळी सूर्यास्त झाला किंवा सूर्यास्त होत असताना कधीच दाराला झाडू लावता येत नाही. म्हणून आज तुमच्याकडे आरोग्य ठिकाणी नाही, तुमच्याकडे संपत्ती खूप आहे पण आजार खूप आहे. शास्त्रकार सांगतात माणसाला झोपण्यासाठी देखील काही वेळ प्रसंग सांगितले. अवेळी झोपू नये. काही काही सकाळी फक्त उठा. माणूस कामावर गेला की झोपले, पूर्ण जीवन झोपेत जाते. पण त्याच्यापेक्षा देवाचं चिंतन करा. परमात्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवजींची तपश्चर्या करा. शिवासारखं तत्व महाराज फक्त भारत देशामध्ये मिळालंय. सांगू तुम्हाला एका गंगा 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 जर पाकिस्तान मध्ये असती तर आपल्याला ते सौभाग्य प्राप्त झालं असतं का? नाही प्राप्त झालं असतं. ही गंगा कोणामुळे आली माहिती आहे? भगीरथ राजा यांनी महाराज तपश्चर्या करावी, आपल्या पूर्वजांच्या उद्धाराचा मार्ग विचारावा. महाराज आमच्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल? त्यांनी ऋषींचा अपमान केला आणि ऋषींच्या तेजोपिंड जणून भस्म झाले. कपिल मुनी वरती आरोप केला होता त्यांनी घोड्यात चोरून आणला. त्यावेळेस महाराज कपिल मुनीने सांगावं, अरे तुम्ही एक करा. म्हणे काय? तुम्ही
शिवजींची आराधना करा आणि गंगा मातेला पृथ्वीवरती बोलवा. काय सांगावं महाराज, याने शिवजींची आराधना करावी आणि शिवजींना सांगावं, प्रभु हे तुम्हारा अजब है भोलेनाथ दरबार तुम्हारा. काय सांगा देवा, तुमच्या दरबारात आम्ही आलो, तुम्ही आमच्यावरती कृपा करावी. आणि त्या ठिकाणी महाराज प्रार्थना केली आणि गंगा माता येण्यास तयार झाली. पण गंगा माता येण्यास ज्यावेळेस तयार झाल्या महाराज, त्यावेळेस त्या गंगा मातेने सांगावं की मी पृथ्वीवरती येईल, पण माझ्या धावणे पृथ्वी टिकणार नाही. आजही गंगेचं पाणी महाराज, एका शास्त्रज्ञाने आता काल परवा पेपरला वाचलो तुम्ही मागच्या हप्त्यात, एवढ्या लोकांनी आंघोळ केली तरी देखील ते पाणी अजूनही खूप शुद्ध आहे. साधारण नाही. मानो तुम्हें गंगा माहू, ना मानो महिमा पानी. मानो तुम्हें गंगा माहो, ना मानो तुम्हें पानी. मानो तुम्हें गंगा माहू, ना मानो महिमा पानी. मानो तुम्हें गंगा माहो, ना मानो तुम्हें पानी.
हरि हरि गंगे हरि हरि गंगे कधी ऋषिकेशला गेला असाल तर बघा, ऋषिकेशचा एकदा फक्त गंगेचं पाणी पिऊन पहा. चांगल्या मोठ्या मशीन मधलं पाणी लागणार नाही तसं पाणी स्वादिष्ट आहे. काय आजही गंगा पवित्र आहे. ती गंगा ती आहे जी पृथ्वीवर येण्याच्या आधी शिवजीला सांगा, प्रभू तुमच्या चंडेमध्येच माझा प्रवाह हळू होऊ शकतो. शेवटी शिवजींनी महाराज आपल्या जटेमध्ये तिला धारण करावं आणि काय सांगावं महाराज, तेव्हापासून शिवजींना म्हणतात गंगाधारी. काय म्हणतात? हो, साधारण खेळ नाही. ती गंगा पृथ्वीवरती प्रलय करायला लागली, फिरायला लागली. आणि त्यावेळेस महाराज पाणी टाकत असताना, रस्त्याने चालत असताना महाराज जे भगीरथ राजाचे पूर्वज होते त्यांना उद्धार मिळाला. नंतर सांगितलं या जगाकरता, या जगामध्ये जोही कोणी येईल त्याला मोक्ष मिळेल आणि त्याचे सर्व पाप धुवून काढण्याचं कार्य मी करेन. ही गंगा ती आहे, तरी आपण तिला साधारण समजत असलो. 90व्या शतकामध्ये एका कवीने खूप सुंदर सांगितलं त्या गंगेबद्दल. बघा तो कवी काय म्हणतो, सुनो तो गंगा तुझे बुलाए के मेरे तट पे वो लोग आए के प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुलरी सदा चली आई प्राण जाए जय जय राम सिया राम जय जय राम जय जय राम सिया राम जय जय राम. त्याने खूप सुंदर वर्णन केलं. त्याने गीत रामायणाचा सारा घेतला. काय गीत रचावं, सुनो तो गंगा तुझे बुलाए के मेरे तट पे वो आए कि प्राण जाए पर वचन न जाए. गंगा माई कहे होते. भरपूर सांगता येते, भरपूर बोलता येईल. काय सांगावं, आपली विवाहाची वेळ झालेली आहे. झाली का तयारी? विवाहाची तयारी झाली. ऐका पुढे सांगतात महाराज, ही गंगा अवताराची कथा आहे. त्यानंतर महाराज पार्वतीजींना वर प्राप्त झाला. तो असा महाराज की शिवजी विवाह करता ब्रह्मजींनी मनवलं. ब्रह्मजी आले, सर्व देवता आल्या. देवता सांगायला लागल्या, प्रभू तुम्ही एक करा. बोलून घेताना प्रभू एक करा म्हणजे काय, तुम्ही विवाह करा. पण विवाह करत असताना प्रभू तुम्ही धर्मा करता विवाह करा. शिवजी नाही म्हणत होते, परंतु सांगितलं पुढे अनेक राक्षसांचा तुमच्या संतांच्या हातून, तुमच्या मुलांच्या हातून
त्या ठिकाणी वध करायचा आहे. शेवटी महाराज शिवजी तयार झाले आणि महाराज सांगतात त्यानंतर महाराज शिवजींच्या या लग्नाची काय सांगा महाराज पार्वतीजींच्या घरी बातमी कळली आणि पार्वतीजींच्या घरी महाराज पार्वतीजींना सजवण्यात आले. आओ मेरी सखियों मुझे दुल्हन बना दो, दुल्हन बना दो मुझे सुंदर सजा दो, मुझे भोले शंकर की दुल्हन बना 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 दो। आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो, मुझे भोले शंकर की दुल्हन बना 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 दो। मैयाला चुड़ा घालायला लागली. चुड़ी ऐसी पहनू जो कबहू टूटे, जैसे बहनों जो कबू न रूठे, ऐसा चूमो जो कबहू न रूठे, बुलाए सजोदों जो कबू न रूठे। अटल सिहाग की विद्या लगावो, अटल सिहाग की विद्या लगा दो, अटल सुहाग की विद्या लगा दो, अटल सुहाग की विद्या लगा दो।